थेरगाव व पंचक्रोशीतील नागरिकांना सदैव आधार देणारे आधारवड कै नागूभाऊ गतिराम बारणे व त्यांच्या पत्नी कै रानूबाई नागूभाऊ बारणे यांनी नेहमीच अध्यात्माची साथ देत शेतकरी कुटुंबातील असणार हे दाम्पत्य यांनी नेहमी समाजाची सेवा केली. चांगले संस्कार आणि धार्मिक वसा जपत त्यांचाच वारसा त्यांच्या विचारसरणीतून पुढे नेणारे त्यांचे पुत्र श्री संतोष बारणे हे नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय आहेत व त्यांच्या पत्नी सौ मायाताई संतोष बारणे यांनी त्यांचा वसा आजही अखंड चालू ठेवलाय. चांगलं नियोजन, दूरदृष्टी, नाविन्यपूर्ण संकल्पना, सामाजिक आध्यात्मिक कार्याचा वसा घेत समाज कार्यात या दाम्पत्यांनी स्वतःला झोकून दिलाय. बारणे परिवाराला कुठलेही राजकीय पार्श्वभूमी नसताना आई वडिलांच्या विचारांची श्रद्धा मनात ठेवून संतोष बारणे यांनी 1998 ला सक्रिय राजकारणात प्रवेश केला. थेरगाव व पंचक्रोशीतील नागरिकांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून 1990 ला पिंपरी चिंचवड महापालिकेला कै नागूभाऊ गतिराम बारणे व त्यांच्या पत्नी कै रानूबाई नागूभाऊ बारणे यांनी शाळेसाठी मोफत जागा दिली. आज या शाळेमध्ये 2,500 ते 3,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. असं भूमिदान करणारे थेरगाव मधील एकमेव दाम्पत्य आहे. आई वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच श्री संतोष बारणे यांनी बोर्डे नगर थेरगाव येथे प्रगती शिक्षण संस्था संचलित सौ रानूबाई नागूभाऊ बारणे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरू केलं. तसेच बदलत्या काळानुसार इंग्रजी शिक्षणाचं महत्त्व ओळखून R&B इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करण्यात आले. आज दोन्ही माध्यमांचे मिळून 2,200 ते 2,500 विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. सन 2004 साली परिसरातील गरजू युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी जय गणेश नागरी पतसंस्थेची स्थापना केली. आज या पतसंस्थेच्या ठेवी 13 कोटी आहेत. पतसंस्थेची वार्षिक उलाढाल 18 कोटी इतकी आहे. सभासद कर्ज, घर उभारणी कर्ज, वाहन खरेदीसाठी, व्यवसायासाठी नागरिकांना जय गणेश नागरी पतसंस्थेमध्ये सोयीस्कर पद्धतीने कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. राजकारण म्हणजे केवळ सत्तेच्या मागे धावणं नसून लोकसेवेचा प्रभावी मार्ग आहे. अशाच लोकसेवेला केंद्रस्थानी ठेवून समाजकार्य करण्यासाठी त्यांनी थेरगाव मधील नागरिकांच्या आग्रहामुळे 2007 साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून थेरगावचं प्रतिनिधित्व केलं. तसेच 2009 साली सर्वात कमी वयाचे विरोधी पक्षनेता म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासनावर अंकुश ठेवण्याचं काम केलं. त्याचबरोबर मायाताई संतोष बारणे यांनी सन 2012 व सन 2017 या साली सलग 2 टर्म पिंपरी चिंचवड महापालिकेत थेरगाव परिसराचे नगरसेविका म्हणून प्रतिनिधित्व केलं. थेरगाव मधील नागरिकांना आरोग्य, वीज, पाणी पुरवठा, रस्ते अशा मूलभूत सुविधा नागरिकांना देण्याचं त्यांनी काम केलं. थेरगाव परिसरातील टांगे चौक येथे सदैव वाहतूक कोंडी होत होती. या ठिकाणी ग्रेड सेपरेटर उभारून वाहतूक कोंडी त्यांनी सुरळीत केली. तसेच थेरगाव परिसरात विविध रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलं. थेरगाव गुजरनगर येथे सबवे उभारण्यात आला. थेरगाव परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी नवीन 25 दशलक्ष लिटरची टाकी उभारली. लहान मुले उद्याच्या देशाचं भवितव्य हे ओळखून लहान मुलांसाठी थेरगाव आनंदवन येथे खेळाचं मैदान विकसित केलं. डांगे चौक थेरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांवरील जीवनपट उलगडणारं शिल्प उभारलं. पिंपरी चिंचवड मतदारसंघातील पहिल्याच महिलांसाठी बंदिस्त जलतरण तलावाचं काम प्रगती पथावर आहे. थेरगाव परिसरात विविध ठिकाणी 15 ट्रान्सफॉर्मर उभारले. मुळशी तालुक्यातील कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुळशी शाखेची स्थापना केली. या शाखेच्या माध्यमातून एकांकिका स्पर्धा, एकपात्री नाटक स्पर्धा, बालनाट्य शिबिर यांचं आयोजन केलं. या शाखेच्या माध्यमातून अभिनेते मोहन जोशी, गिरीश ओक, अलका कुबर, विजय कदम असे कलाकार थेरगाव येथे आले. संतोष नगर थेरगाव येथील नागरिकांसाठी ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, आध्यात्मिक यावर श्रीमंत छत्रपती शिवाजी तरुण मित्र मंडळ अध्यक्ष श्री सचिन नागूभाऊ बारणे व मंडळातील सहकारी यांच्या वतीनं नागरिकांचं प्रबोधन केलं जातं. आई वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षी परिसरातील सांप्रदायिक नागरिकांसाठी वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर, निवृत्ती महाराज देशमुख, पुरुषोत्तम महाराज पाटील, संतोष महाराज पायखुडे, शेखर महाराज जांभूळकर, पंकज महाराज गावडे, वैकुंठवासी बाबा महाराज इंगळे, पुरुषोत्तम महाराज जाधव, योगीराज महाराज पैठणकर, एकनाथ महाराजांचे 14वे वंशज अशा नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन आयोजित केले जाते. आई वडिलांच्या स्मरणार्थ भंडारा डोंगरच्या जीर्णोद्धारासाठी 5 लाखांचा धनादेश, थेरगाव मधील हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 5,55,555 रुपये, सांप्रदायिक नागरिकांसाठी लेखी ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज लेखी पारायणासाठी 5 लाखांची आर्थिक मदत केली. कोल्हापुरातील पूरस्थितीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून थेरगावातील बारणे दाम्पत्यानं
गरजूंना शेतकऱ्यांना 7 दुभत्या गायी दान केल्या आहेत. तसेच यापूर्वी उस्मानाबाद व पानशेत येथील शेतकऱ्यांना गायी दिल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा पूरग्रस्त भागातील नागरिकांना अन्न व धान्य, जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. त्याचबरोबर नवभारत विद्यालय दारफळ येथील शाळेला 25 बेंच व शालेय वस्तूंची वाटप करण्यात आली. कोरोना काळात थेरगाव परिसरामध्ये महानगरपालिकेच्या मदतीशिवाय थेरगाव परिसरात औषध फवारणी केली. नागरिकांना मोफत सॅनिटायझर, मास्क, हँड ग्लोव्स यांचं वाटप केलं. तसेच परिसरातील नागरिकांना हॉस्पिटलमध्ये बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले. मायाताई संतोष वारणे यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील नागरिकांसाठी दरवर्षी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येतं. संतोष नगर थेरगाव येथील कै नागूभाऊ गतिराम बारणे या शाळेत परिसरातील नागरिकांसाठी आधार केंद्र सुरू करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त थेरगाव मध्ये प्रथमच सायक्लोथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच भव्य भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम महाराष्ट्र महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आलं. दरवर्षी थेरगाव परिसरातील 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील केला जातो. गत वर्षी महाराष्ट्र राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर दरवर्षी थेरगाव परिसरातील शिक्षकांचाही सत्कार करण्यात येतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांच्या सुविधेसाठी त्यांनी शहरात विविध उपक्रम राबवले. संवाद सोसायटी धारकांचा शासन आपल्या दारी उपक्रम, रावेत किवळे मामुर्डी कॅम्प, चिंचवड चैतन्य सभागृह कॅम्प, काळेवाडी बालाजी लॉन, सांगवी कारावार समाज सभागृह, संतोष मंगल कार्यालय थेरगाव येथे गतवर्षी शासन आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारचे शासकीय दाखले देण्यात आले. या वर्षी देखील चैतन्य सभागृह चिंचवड व संतोष नगर थेरगाव येथे शासन आपल्या दारी हा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. थेरगाव परिसरातील दाट लोकवस्तीमध्ये टाकलेल्या 15,15,024 मीटरचे डीपी रोड तसेच 30 मीटरचा रिंग रोड साठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात थेरगाव परिसरातील बाधित नागरिकांच्या सहयोगानं नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं. पिंपरी चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नांसाठी माननीय अजितदादांकडे हे दाम्पत्य सतत पाठपुरावा करत असतं. बारणे परिवाराची सन 1990 ते 2025 पर्यंत केलेल्या अथक व अविरत केलेल्या निस्वार्थ समाजसेवेची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी कौतुक केले. गेली 25 वर्ष थेरगाव परिसरातील नागरिकांची अविरतपणे मायाताई व संतोष बारणे सेवा करत आहेत. तसेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान रूपी आशीर्वाद देऊन मायाताई व संतोष बारणे यांना घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा. काम करत आलोय, काम करत राहू.